भंडाऱ्याला इथे गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पालिकेवर वर्चस्व मिळवण्याकरता भाजप सज्ज झाली आहे। काँग्रेससह विरोधकांनी इथं दंड थोपटले। तांदूळ उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे। मात्र बदलत्या राजकारणामुळे जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना भाजप खासदारांना मात दिल्यानंतर जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा क्षेत्रावर कमळ फुललं। त्यामुळे आता नगर परिषद निवडणुकीतही भाजप बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता असलेली पालिका ताब्यात घेणं भाजपला तितकंसं सोपं नाही। विकासाच्या मुद्द्यावर मतदार राज्य आपल्याला कौल देईल असा विश्वास राष्ट्रवादीनं व्यक्त केलाय। काही ठिकाणी रस्ते एकदम लो क्वालिटीचे बनवले गेले आहेत, त्याची काहीतरी चौकशी होणे फार गरजेचं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस हे सगळे मुद्दे समोर घेऊन जाईल आणि नक्कीच भंडाऱ्याची जनता आम्हाला प्रतिसाद देईल। पालिका निवडणुकीत भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे। मित्रपक्ष काँग्रेसकडूनच राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात। भाजप सुद्धा या संधीचा फायदा घेत जोरदार कामाला लागलाय। मी भंडारा शहराच्या या म्हणजे नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये जाणार आहे। जवळपास 15 वर्षापासून राष्ट्रवादीची सत्ता इथं आहे। बराचसा विकास आणि विकास कामे या शहरामध्ये माझ्या हातूनही झालेली आहे। तोच मुद्दा घेऊन मी या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहे। सर्वविदित है कि भ्रष्टाचार से के गर्त में डूबा हुआ था और अनेक मुद्दों को समय समय पर हमारे स्थानीय कार्यकर्ताओं ने वो भ्रष्टाचार को उजागर करने के लिए काम किया। और इस चुनाव में हमारा एक मुद्दा होगा जो भ्रष्टाचार और शहर का विकास। भंडारा शहरात एकूण लोकसंख्येपैकी 55% मतदार हे ओबीसी आहेत, तर 25% मतदार मुस्लिम तसंच अनुसूचित जातीचे आहेत। त्यामुळे ओबीसी मतदार या ठिकाणी महत्त्वाचा घटक ठरणार आहे। त्यामुळे आता मतदार राष्ट्रवादीच्याच पारड्यात मतांचा जोगवा टाकतात की भाजपचं कमळ फुलतं ते पाहावं लागेल। माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।